हॅलो फ्रेंड, आपण ठेवलेलं आहे पातेलं गरम होण्यासाठी. इथं घेतलेलं आहे दही, मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसन टाकलेलं आहे. आपल्याला करायची कढी. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल तापतंय छान असं. भाजीला बनवलेलं आहे वांग्याची भाजी मी भरून. काळ्या मसाल्याची आहे. कुणाला मसाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा. बघा, भाजी केल्यावर अशी दिसते आपली. साधी आणि सोप्या पद्धतीचीच केलेली आहे. सारखं सारखं वांग नको दाखवायला म्हणून मी दाखवलं नाही, व्हिडिओ काढला नाही. इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकते भरपूर अशी. जिरे मोहरी छान अशी तडतड करायलेली आहे. आता मी मिरची टाकून घेते बारीक चिरलेली. आता लसूण टाकून घेते, चेचून घेतलेलं आहे. थोडंसं खालीवर करते, दोन्ही अंग छान असं भाजतंय. आता कढीपत्ता टाकून घेते. लसूण छान असा लाल होतोय. थोडीशी हळद टाकून घेऊया. कोण बिगर हळदीची करते, कोण हळद टाकून करतं, आवडीनुसार करायची. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तेलामध्ये. तेलात टाकल्यावर छान अशी कढी लागते. वरतून पण टाकायची, पण कढी गार झाल्यावर टाकायची. दही आणि बेसन बारीक केलेलं टाकून घेऊया. पाणी आता आवडीनुसार टाका. दही किती आंबट आहे त्याच्यावरनं. आता मीठ टाकूया चवीनुसार. आणि ज्याला साखर लागत असेल तर साखर पण टाकू शकता, पण आम्ही साखर नाही टाकत. कढीला उकळायचं नाही आहे. थोडीशी कोमट झाली की गॅस बंद करायचा. कशी वाटली कढीची व्हिडिओ नक्की सांगा. आणि कुणी कसं करतं कढी ते पण सांगा कमेंटमध्ये. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.